बंगळुरू बुल्सनं विजयी सलामी दिली आहे, पण खरंच बंगाल वॉरियर्स हरलंय का? बंगाल वॉरियर्स सामना गमावलाय बंगाल वॉरियर्सनं, कारण बंगाल वॉरियर्सकडनं चुका झाल्या आणि साहजिकच त्याची नाराजी कर्णधार निलेश शिंदेच्या चेहऱ्यावर दिसते. निलेश, तू नाराज आहेस. बंगाल वॉरियर्समध्ये जो मराठी ठसा आहे तो पाहायला अख्खी मुंबई इथे आली होती आणि खास तुझ्याकडनं अपेक्षा होत्या. का झाल्या चुका बंगाल वॉरियर्सकडनं आणि तुला? लीड आल्यानंतर आम्हाला लीड टिकवता आली नाही. दरवर्षी आम्ही डिफेन्सवर खेळत होतो, पण यावर्षी माझ्याकडनंच मेन तर चुका झाल्या की दरवर्षी मी 40 मिनिट्स किंवा इनमध्ये राहायचो. यावर्षी माझ्याकडनं जास्त एक्साईटमुळे मॅच हरली. हाफ टायमाच्या आधी पण माझ्याकडनं 2 पॉईंट गेले, हाफ टायमानंतर पण मी पूर्ण मायनस खेळलो. तर तसं पाहिलं तर ॲज युजल माझ्या चुकांमुळेच आजची मॅच मी गमावलेली आहे. निलेश, हा तुझा मोठेपणा आहे की तू स्वतः कबूल करतोयस कर्णधार असून सुद्धा, पण खास करून तुमची जी कव्हर सेट झाली आहे, एका कॉर्नरमध्ये तू आहेस, दुसऱ्या कॉर्नरमध्ये गिरीश आहे, सेंटरला विशाल माने, काय मोठं पुढच्या काळात तुझी स्ट्रॅटेजी असेल या कव्हरवर? कारण तुम्ही भरपूर पॉईंट्स डिफेन्सवर घेतले. रोहित कुमार सारखा जो रेडर आहे त्याला तुम्ही थोपवलं होतं, शेवटच्या क्षणी त्याला पॉईंट्स मिळाले आणि जिंकले. रोहितला मी नेहमी सुरुवातीलाच टॅकल करत होतो चांगल्या प्रकारे, पण माझ्या चुका तसंच थोडंसं रेडर्सने पण जाऊन रेडला न ट्राय करता आधीच ट्राय केलं. तर या चुका ज्या आहेत त्या पहिल्या मॅचला साहजिकच होण्यासारख्या आहेत. तर आमचा हाच प्रयत्न असेल की या चुका आमच्याकडनं परत नाही होय, कारण जर या चुका जर परत वारंवार होत राहिल्या तर पुढे आमचं जिंकणं मुश्किल आहे. तर या चुका न करता ह्याच्यामध्ये आम्ही काहीतरी इम्प्रूव्हमेंट नक्कीच आणू आणि आमचं बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. तर हा होता बंगाल वॉरियर्सचा कर्णधार निलेश शिंदे. नाराजी आहे पण नक्कीच उत्साह आहे, विश्वास आहे की या पुढच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावू आणि कदाचित या प्रो कबड्डी लीगमध्ये एक वेगळा पराक्रम देखील करू शकू. कॅमेरा पर्सन अजय गुप्तासह विजय साळवी, एबीपी माझा.